हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण एका मस्त अशा एक्झिबिशनला आलेलो आहोत, जे की आहे आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या निगडी येथे। एक्झिबिशनमध्ये एंटर करता करताच तुम्हाला भरपूर अशी खेळणी पाहायला भेटतील। इथे निगडी बुक उत्सव सुद्धा चालू आहे। अगदी भलं मोठा असं हे एक्झिबिशन आहे, कारण इथे तुम्हाला प्रचंड प्रमाणात शॉपिंगच्या वस्तू भेटणार आहेत। एक्झिबिशनमध्ये एंटर करायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे क्रॉकरीज पाहायला भेटतात। वेगवेगळी चिनी मातीची भांडी आपल्याला इथे पाहायला भेटतात। सिरॅमिकचे पॉट वगैरे असं भरपूर व्हरायटी आहे इथे। क्रॉकरीजच्या बऱ्याचशा अशा व्हरायटी आहेत इथे तुम्ही ह्या प्लेट्स पाहू शकता। अगदी युनिक डिझाइन आणि रिजनेबल रेटमध्ये आहे हे सगळं। मंडाला प्रिंटचे पॉट, प्लेट किंवा अशा पद्धतीचे हे डबे असतात, हे सगळं तुम्हाला इथे अगदी इझिली मिळून जाईल। विविध प्रकारचे मग्स, कप सेट अशी बरीचशी व्हरायटी एक्झिबिशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्हाला जर झाडं लावायला प्रचंड प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे एकदा येऊन जा, कारण इथे सिरॅमिकच्या कुंड्या इतक्या प्रचंड सुंदर आहेत। अगदी कमी कॉस्टपासून हाय कॉस्टपर्यंत सगळ्या प्रकारचं मटेरियल तुम्हाला इथे पाहायला भेटेल। जसे की हे वाले तुम्ही पॉट पाहू शकता, अतिशय सुंदर वाटतात जर आपल्या गार्डनमध्ये वगैरे ठेवले तर। घरगुती सजावटीच्या खूप छान छान वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील। हे सगळं बाहेरच मांडलेलं आहे। त्यानंतर आपण आतमध्ये एंटर करतो। आतमध्ये सुद्धा बरेचसे स्टॉल्स आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर एंटर केल्या डाव्या बाजूला हे पेंटिंगचं स्टॉल येतं। हे सगळंच हँडमेड आहे। इथे कॉटन कॅनव्हासवरती त्यांनी ह्या प्रिंट बनवलेल्या आहेत। त्यानंतर हे ड्रॉइंग हाताने बनवलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे। अगदी 250 ते 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे। त्यानंतर पुढे 2000ची सुद्धा फ्रेम तुम्हाला इथे मिळून जाईल। त्यानंतर पुढे गेलात की तुम्हाला इथे बँगल शॉप पाहायला भेटेल। मस्त अशा कचाकडीच्या वेल्वेटच्या बांगड्यांचं छान छान असं कलेक्शन यांच्याकडे आहे। एक्झिबिशनचा एक प्रॉफिट असतो, एकाच ठिकाणी आपल्याला सगळे स्टॉल मिळून जातात। त्याच्यामुळे जर शॉपिंग करायची असेल तर एक्झिबिशनसारखं बेस्ट ऑप्शन काहीही असू शकत नाही। आणि खूप छान छान असे ऑप्शन असतात ह्यांच्याकडे। जसे की आता हा स्कर्टचा एक स्टॉल होता। इथे लॉंग स्कर्टचं, शॉर्ट स्कर्टचं, प्लाझोचं कलेक्शन खूप छान होतं आणि हे सगळं 300 पासून स्टार्ट होतं। त्यानंतर तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ साडीज वगैरे पाहायला भेटतील। कुर्त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतील। जर मुलांसाठी हवा असेल तर खादीमध्ये शर्ट्स वगैरे सुद्धा इथे अगदी 200 रुपयापासून अवेलेबल आहे। त्यानंतर ह्या कुर्तीज वगैरे तुम्ही पाहताय, फक्त 250-300 रुपयाला ह्या कुर्तीज आहेत। मस्त खादीमध्ये सुद्धा कुर्ती आहे। त्यानंतर ही चपलांचा एक स्टॉल आहे, जे की अगदी अमेझिंग आहे। इथे खूप छान असं कलेक्शन होतं चपलांचं। अगदी 300 पासून 1,500 ते 2,000 पर्यंतच्या पण चपला होत्या ह्यांच्याकडे आणि ह्यांचं फुटवेअरचं कलेक्शन एकदम कमाल होतं। त्यानंतर अजून पुढे गेले की आपल्याला ड्रेस मटेरियलचे वगैरे स्टॉल सुद्धा पाहायला भेटतात। हा एक स्टॉल होता, ह्यांच्याकडे ना अगदी छान असं दुपट्ट्यांचं कलेक्शन होतं। हा दुपट्टा तुम्ही जो पाहता अशा प्रकारचे वेगवेगळे दुपट्टे तुम्हाला 350 रुपयाला अगदी इझिली मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला इथे मीटरवरती ड्रेस वगैरे शिवण्यासाठी कपडे सुद्धा मिळून जातील।
200 ते 250 रुपये मीटरपासून स्टार्टिंग आहे। तुम्ही मस्त सगळे वेगवेगळे कपडे घेऊन पण एक छान असा पूर्ण ड्रेस तयार करू शकता किंवा नुसतं कुर्तीसाठी हवा असेल, पायजम्यासाठी हवा असेल, अशा पद्धतीचे सुद्धा कपडे तुम्ही इथे घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांचं फॅब्रिक खूप जास्त छान होतं। ह्या स्टॉलवरचा ना हा मुलगा खूप जास्त कोऑपरेटिव्ह होता आणि एवढा स्माइली फेसने सगळं विकत होता ना की ह्याच्याकडे घ्यायला पण छान वाटलं। हा पेअर त्यांनी स्वतःच बनवून दिलेला आणि तो किती छान वाटतोय तुम्ही पाहिलाच असेल। हे सगळे कपडे 300 मीटर रुपीजवाले आहेत। त्यानंतर बायकांना डेली वेअरसाठी गाऊन वगैरेचे सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत। अगदी 250-300 पासून गाऊनची स्टार्टिंग आहे इथे। तुम्हाला सिल्कमध्ये, प्रिंटमध्ये वगैरे जर साड्या घ्यायचं असेल तर साड्यांचं सुद्धा अप्रतिम कलेक्शन आहे। त्यानंतर जर तुम्हाला अनारकली कुर्ते वगैरे घ्यायचे असतील किंवा शॉर्ट फ्रॉक स्टाईल कुर्ते घ्यायचे असतील किंवा अशा पद्धतीचे हे डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी जे कुर्ते लागतात ते घ्यायचे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत। अगदी सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत आणि हे फक्त 250 रुपयाला आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ना गृहोपयोगी वस्तूसुद्धा इथे आहेत आणि इथे तुम्ही सजावटीच्या घराच्या सजावटीच्या वस्तूसुद्धा घेऊ शकता आणि स्वतःच्या सजावटीच्या वस्तूसुद्धा घेऊ शकता आणि सगळ्याची रेंज खूप कमी आहे। अगदी कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत असं सगळं कलेक्शन ह्यांनी ह्या एक्झिबिशनमध्ये ठेवलेलं आहे। हे जे इयरिंग्सचे वगैरे तुम्ही स्टॉल पाहताय हे सगळे फक्त 30 रुपीजपासून स्टार्टिंग आहे। त्यानंतर तुम्ही इथे बऱ्याच प्रकारचे हेअर बो, हेअर क्लिप्स घेऊ शकता। अगदी वेगवेगळ्या प्रकारचे सध्या डेली वेअरसाठी जे नेकलेस चालतात ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। क्लचर्स आहेत, हे ट्रेंडिंगवाले बो आहेत, हे सगळं तुम्हाला 20, 30, 40 रुपीजमध्ये अगदी इझिली मिळून जाईल। हे इव्हिल आयवाले अँकलेट किंवा थ्रेड तुम्ही म्हणू शकता, हे सध्या खूप पॉप्युलर आहेत, हे सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील। त्यानंतर पुढे आलं की येतं हे वुडनवालं सेक्शन। इथे वुडनचे खूप छान छान असे डेकोरेटिव्ह पीस तुम्हाला पाहायला भेटतील। तुम्हाला जर घर सजवायला खूप जास्त आवडत असेल ना तर इथे घर सजावटीच्या अगदी छान छान अशा वुडनमधल्या वस्तू आहेत। अगदी सुंदर असं कलेक्शन आहे आणि सगळं कलेक्शन अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे। जसं की तुम्ही हे पिटारे पाहू शकता, आत्ताच्या काळात हे खूप कमी असतात घरामध्ये ठेवलेले, पण जर हे मस्त असे कॉर्नरला वगैरे ठेवले तर खूप छान वाटतात। हा एक वुडनचा कॉर्नर टेबल आहे जो मला प्रचंड आवडला होता। काहीतरी 3000 रुपीज याची कॉस्ट होती, बट हा मूवेबल पण आहे आणि एकदम छान आहे। एखाद्या तुमच्या घराच्या कॉर्नरला ठेवलात आणि त्याच्यावरती काही डेकोरेटिव्ह पीस ठेवले तर अगदी छान वाटणार आणि इथे तुम्हाला आल्यावरती थोडीफार बार्गेनिंग तर करावीच लागते। त्यानंतर प्युअर लेदरच्या पर्स इथे 300 रुपीजपासून स्टार्टिंग होत्या आणि ह्यांचं फॅब्रिक वगैरे अगदी छान होतं।
तुम्हाला जर ज्वेलरी आवडत असेल किंवा ऑक्साईडची ज्वेलरी स्पेशली खूप जास्त आवडत असेल तर हे वालं स्टॉल एक छान होतं। ह्या स्टॉलमध्ये ऑक्साईडच्या ज्या बँगल्स आहेत त्याचं कलेक्शन खूप जास्त छान होतं। इथे तुम्ही पाहू शकता 100 रुपीजपासून ह्या बँगल आहेत। काहींची किंमत 100 रुपीज, काहींची 150 रुपीज अशी आहे। पण ह्या वाल्या बँगल जर तुम्ही साडीवरती सणासुदीला घातलात ना तर खूप जास्त छान वाटतात। एक्झिबिशनमध्ये बरेच ऑप्शन्स असतात शॉपिंग करण्यासारखे, त्याच्यामुळे जर तुम्ही एक्झिबिशनला आलात तर भरपूर पैसे सोबतच घेऊन या, कारण नाही म्हटलं तरी काय ना काहीतरी आपल्याला इथे आवडतंच। इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ सोप्स पाहायला भेटतील, खूप जास्त इथे तुम्हाला लोणच्याचे प्रकार पाहायला भेटतील, पापडांचे प्रकार, ह्या सगळ्याचे स्टॉल इथे असतात। त्यानंतर घराच्या सजावटीसाठी कोणतं सामान नाही आहे असं नाही आहे, घराच्या सजावटीचे खूप जास्त स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि अगदी छान छान युनिक असे वॉलपीस म्हणा किंवा घराच्या कॉर्नरमध्ये ठेवणारे शोकेस म्हणा, शोपीस म्हणा, ते आपल्याला अगदी रिजनेबल रेटमध्ये इथे मिळून जातील आणि अगदी युनिक असे मिळून जातील। इथे लहान मुलांच्या खेळण्याचे सुद्धा व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत, अगदी युनिक अशी खेळणे तुम्हाला इथे मिळून जातील। 100 रुपीजपासून ह्यांची सुद्धा स्टार्टिंग आहे, ते अगदी 500-400 रुपीची खेळणे सुद्धा इथे आहेत। त्यानंतर इथे हा एक स्टॉल होता जिथे तुम्हाला 100 रुपीजचे टॉप मिळून जातील, 200 रुपीजमध्ये श्रग मिळून जातील। इथे हे हँडमेड असे नेकपीस होते, नेकलेसेस होते, इयरिंग्स होते, असे बरेच सारे स्टॉल्स तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये मिळून जातील। कोणाला जर सौंदर्य प्रसाधनांची आवड असेल तर सौंदर्य प्रसाधनांचं सुद्धा बरेच सारे स्टॉल तुम्हाला इथे मिळून जातील आणि छान असं कलेक्शन सुद्धा मिळून जाईल। घरी वापरणारे गालीचे वगैरे ह्यांचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाईल। सगळं एक्झिबिशन फिरून आल्यावरती शेवटला आपण येतो ह्यावाल्या एका स्टॉलला जिथे तुम्हाला कोणतीही गृहउपयोगी वस्तू फक्त 30 रुपयाला मिळून जाईल आणि ह्याचं सुद्धा कलेक्शन खूप जास्त छान होतं। छान असे इथे डब्बे वगैरे होते जे तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता, छोटे छोटे असे। प्लास्टिकच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या आणि मेन पॉईंट म्हणजे जे स्टील होतं ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं होतं। त्यानंतर चमचे वगैरे छोटे छोटे, हे सगळं तुम्हाला ह्यातलं काही एक पीस घेतला की 30 रुपीजला अगदी इझिली मिळून जाईल, कारण त्यांनी तिथे तसं बोर्डच लावलेला आहे। आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्ही ज्या पाहताय ह्या तुम्हाला 30 रुपीज ईच अशा आहेत। जसं की हे डब्बे मुलांना टिफिनमध्ये देताना, कधी लोणचं वगैरे काय द्यायचं झालं की हे छोटे स्पून, हे सगळं खूप उपयोगी पडतं।
एकंदरीत खूप छान असं कलेक्शन आहे। तुम्ही जर पिंपरी चिंचवडमधले असाल आणि अजून ह्या एक्झिबिशनला जर गेला नसाल तर डेफिनेटली ह्या एक्झिबिशनला एकदा जाऊन या। खूप छान छान असं कलेक्शन तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये भेटेल। गृह उपयोगी वस्तू तुम्हाला इथे अगदी इझिली मिळून जातील। स्त्रियांना जर घरासाठी किंवा स्वतःसाठी काही शॉपिंग करायची असेल, काहीतरी युनिक आणि छान असं कलेक्शन पण रिजनेबल रेटमध्ये हवं असेल तर तुम्ही लोक डेफिनेटली ह्यावाल्या एक्झिबिशनला एकदा व्हिजिट करू शकता। मी लोकेशन वेळ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही ह्या एक्झिबिशनला गेला तर संध्याकाळी इथे जे बाहेर लावलेले पाळणे वगैरे आहे ते सुद्धा चालू असतं, त्याच्यामुळे मुलांना घेऊन गेलात तरी मुलंसुद्धा अगदी आनंदाने इथे फिरू शकतात। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।